नमस्कार. मराठी संवर्धन मंडळामध्ये मी सुप्रिया तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आता थोड्याच वेळापूर्वी मी तुम्हाला अप्सरा या स्पर्धेची माहिती दिली. पण आता लहान मुलांसाठी एक वेगळा उपक्रम घेऊन आलो आहोत आणि तो उपक्रम कोणाचा आहे आणि कशा पद्धतीने चालणार आहे? उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत आहेत आणि अशा वेळेला पालकांना प्रश्न पडतो, की मुलांना एक चांगलं वळण लागावं म्हणून योग्य अशी कार्यशाळा कुठली असेल किंवा काय? तर त्याविषयी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत कविता अमरजीत. कविताताईंचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार सुप्रिया. कविताताईंविषयी थोडक्यात सांगते. कविताताई गेली 30 वर्ष अभिनय क्षेत्रात आहेत आणि बरंच मोठं कार्य आहे. आणि त्या आणि त्यांचे पती अमरजीत आमले दोघेही मिळून अनेक असे जे हौशी कलाकार असतात किंवा अनेकांना अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल टाकायचं असतं, पण योग्य मार्ग सापडत नसतो किंवा योग्य अभिनयाचं प्रशिक्षण दिलं जात नाही. तिथे ते चाचपडत असतात. तर अशा लोकांना अत्यंत अल्प दरात किंवा कधी-कधी मोफत सुद्धा त्यांनी अनेक कार्यशाळा घेऊन या लोकांना एक छान असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि अभिनय क्षेत्रामध्ये अनेक जण त्यांचे शिष्य, विद्यार्थी आपण पाहायला मिळतात आपल्याला. आणि त्याचबरोबर ताईंचं जे कार्य आहे, त्या लहान मुलांना खूप छान पद्धतीने अभिनय क्षेत्रामध्ये आणतायत. तर हे विशेष आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला अजून सांगायला आवडेल, की त्यांचे पती अमरजीत आमले यांचा कुर्ला टू वेंगुर्ला हा त्यांनी निर्मिती केलेला चित्रपट अत्यंत गाजला होता. आणि लेखक पण आहेत ते. आणि लेखक पण. आणि खरंच म्हणजे त्याची गाणी पण म्हणजे त्याच्यावर हल्ली आपण खूप रील्स वगैरे बघायला त्यांनी मिळतात. गीतं पण लिहिली आहेत. राईट, येस. राईट. आणि आता दिवाळीच्या सॉरी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आता त्या खास काहीतरी घेऊन आलेल्या आहेत. त्या कार्यशाळेविषयी आपण जाणून घेऊया. नमस्कार ताई. आणि नमस्कार. सगळ्यात आधी मला सांगा, की उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की पालकांची शोधाशोध सुरू होते. हो. अर्थात मुलांना दिवसभर असतो, की जिथे ते खेळू शकतात, मजा करू शकतात. पण 1-2 तास मुलांना जर का योग्य ठिकाणी कार्यशाळेसाठी जर आपण पाठवलं, तर त्याचा त्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी खूप उपयोग होतो. सो तुमच्या कार्यशाळेविषयी आम्हाला सांगा. कार्यशाळेविषयी मी असं बोलेन, की गेली 14 ते 15 वर्ष मी मुलांसाठी कार्य करतेय. म्हणजे मी नाट्य शिबिरं भरवते आणि बेसिकली मी सुद्धा त्यातनंच घडले. तर मला असा पूर्ण विश्वास आहे, की ह्या शिबिरातनं मुलं चांगली घडतात. त्यांना त्यांचं आणि बरं त्यांना या फील्डमध्ये करियर जरी करायचं नसेल, तरी त्यांचं व्यक्तिमत्व विकास नक्कीच होतो. हे मला आवर्जून सांगायचं सगळ्यांना. कारण मुलांचं उत्तम बोलणं म्हणजे बेसिकली उच्चारण त्यांचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपले उच्चार उत्तम असले पाहिजे आणि आपण जेव्हा वावरतो तेव्हा आपली बॉडी लँग्वेज, आपण कसं उठतो, कसं बसतो. तर तुम्ही म्हणाल की व्यक्तिमत्व विकासाचे बरेच वर्ग असतात की वेगळे. पण नाट्य शिबिर यासाठी कारण याच्यामध्ये तुमच्या आवाजावर काम केलं जातं. व्हॉइस मॉड्युलेशन आहे. तुमचं काय म्हणतो आपण त्याला बरं कॉन्सन्ट्रेशन आजकाल मुलांचं फारच कमी आहे. ते एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे की वी टॅप इनटू दॅट. कारण तुमचं कॉन्सन्ट्रेशन, इमॅजिनेशन, कुठल्याही घटनेला कसं वागायचं, काय करायचं हे नाट्य शिबिर तुम्हाला अशा परिस्थितीत, अशा ऍक्टिव्हिटीज मधून तुम्हाला बऱ्याच गोष्टींची एक माहिती देत असतं सतत. स्वतःबद्दल आपल्याला अवेअरनेस येतो सारखा. आणि स्वतःबद्दल अवेअरनेस असणं हा सगळ्यात उत्तम मला असं वाटतं आजची काळाची गरज आहे. कारण मुलं स्वतःच्या विश्वात जर रमली किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये रमली तर त्यांना कळत नसतं व्हॉट इज हॅपनिंग अराउंड. सो इट इज अ बेस्ट वे टू अंडरस्टँड युअर सेल्फ. आणि माझ्या प्रोडक्शनचं नावच आहे नो अँड एक्सप्लोर युअर सेल्फ. दॅट इज कॉल्ड कीज थिएटर वर्कशॉप. मी आज गेली 14-15 वर्ष चालवतेय आणि मला त्याच्यामधनं डेफिनेटली माझी मुलं जी घडताना दिसली आहेत आज ती बरीच काही ना काहीतरी करतायत. म्हणजे नॉट इन दिस फील्ड ऍक्च्युली पण बऱ्याच ठिकाणी. आणि ती उत्तम कॉन्फिडेंटली जाऊन काही गोष्टी करतात. आज मला भेटतात तर मला म्हणतात मॅम हाऊ आर यू. आम्ही आपल्याला खूप मजा आली, आपण खूप छान छान वर्कशॉप्स केले होते. सो ह्या काही अशा गोष्टी आहेत की मला असं वाटतं की व्यक्तिमत्व विकास तर घडतच आहे, पण त्याचबरोबर एक मूल उत्तम पद्धतीने स्वतःला ओळखायला लागतं. आणि जर त्याला त्याच वेळेला लहानपणीच लक्षात आलं की माझं काय आहे, कशामध्ये माझा कल आहे, तर इट इज एक्स्ट्रीमली बेनिफिशियल फॉर द चिल्ड्रन टू चूज एनी करियर फॉर देमसेल्व्ह. सो हा एक भाग आहे. आणि मी या वर्कशॉपमध्ये शक्यतो प्रयत्न करते त्यांच्याकडचे कलागुण जे आहेत मुलांमधले ते आपल्याला मिळावेत, कळावेत. बेसिकली असं नाही की मी सांगते म्हणून तुम्ही हे शिका, हे तुम्हाला आलं पाहिजे, हे तुम्हाला असं नाही. तुमच्यात आधी काय आहे ते आपल्याला टॅप करणं गरजेचं आहे. आणि ते आपण वर्कशॉपच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून आपल्याला कळतं, उलगडतं ते. असं सगळं आहे.
हा 10 दिवसांची ही 10 कार्यशाळा दिवसांचा आहे. वर्कशॉप आहे. आता 1 ते 10 मे मी साने गुरुजी विद्यालय जे आपलं शिवाजी पार्कचं आहे, तिकडे आपण हे वर्कशॉप करणार आहोत. याची वेळ संध्याकाळचीच असणार आहे. फक्त मला वाटतं काही काही दिवस काही 2 दिवस 1 तारीख आणि 3 तारखेला काही शाळेमध्ये काहीतरी इव्हेंट हं, असेल. त्यामुळे आपल्याला ते टायमिंग थोडंसं मागे-पुढे हं, करावं हं. लागेल. पण अदरवाईज संध्याकाळी 5 ते 7 आहे आणि 1 ते 10 मेच्या मध्ये तुम्हाला तुमच्या मुलांना आणि बरं वयोगट आहे 7 ते 15. मी वेगवेगळ्या वयोगटांसाठी घेते. मी कॉलेज गोईंग मुलांसाठी सुद्धा वर्कशॉप्स घेते. पण दॅट इज अ डिफरंट बॅच. बरोबर. पण हे आता आहे आपल्याला खास करून 7 शाळेतल्या ते मुलांसाठी. शाळेतल्या मुलांसाठी. 7 ते आणि 15. या कार्यशाळेमध्ये कसं काम केलं जाणार आहे? काय-काय ॲक्टिव्हिटीज असतील? ॲक्टिव्हिटीज म्हणजे थिएटर गेम्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थिएटर गेम्स आहेत. बऱ्याच तुम्ही डेफिनेटली मराठी लिटरेचर एवढं चांगलं आहे, इंग्लिश लिटरेचर एवढं चांगलं आहे आपल्याकडे. त्याचं कुठेतरी ॲक्टिव्हिटीच्या दरम्यान वापर त्याचा केला जाईल. वापर होऊ हं. शकतो. कविता असतात वेगवेगळ्या. कारण उच्चारण बेसिकली तुम्हाला साहित्यातूनच त्याचं हे अगदी, करू शकतो आपण, अगदी. वापर करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे, की हे सगळं करत असताना प्रत्येक माणसाला एक ओढ आहे अगदी, अगदी. नाटकाबद्दल, की अभिनय करायचा आहे वगैरे. तर थोडेफार आपण टेक्निक्स अभिनयाचे, स्टेजवरचा वावर, कसं बोलायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टींचा आपण कुठे ना कुठे त्याला स्पर्श करणार आहोत. पण 10 दिवसात तुम्ही सगळं शिकत नाही, हे पण तेवढंच आहे. अगदी बरोबर. हं. इट इज जस्ट अन इंट्रोडक्शन टू व्हॉट वी आर डुइंग. जर तुम्हाला खरंच यात करियर करायचंय पुढे जाऊन, बरं मी स्वतःचे प्रोडक्शन्स केलेले आहेत. मी 3 ते 4 नाटकं मोठ्या काय म्हणतो आपण फुल फ्लेजेडली डिरेक्ट केली आहेत ह्याच मुलांना घेऊन. जी मुलं मला उत्तम टॅलेंटेड वाटतात त्यांना घेऊन मी एक प्रोडक्शन पण करते. माझ्या परीने मी दिग्दर्शन करायचाही प्रयत्न केलाय आणि बऱ्यापैकी जमलंय असं मला वाटतंय. कारण लोकांनी खूप चांगलं त्याच्यासाठी रिस्पॉन्स पण हं, दिला, हं, की हं. येस यू आर डुइंग गुड वर्क. आणि मुलांसाठी बेसिकली मला असं वाटतं, की जे काही आपण शिकलोय, आता माझी पिढी आहे, मला असं वाटतं, की मी जे काही शिकले, सुलभा देशपांडे माझ्या गुरु स्थानी, त्या आता नाही आहेत, पण त्यांच्याकडनं जे काही शिकले, त्यांच्याबरोबर मी हं. थोडंफार काम केलं होतं आणि त्यांच्याकडून हा वारसा नक्कीच मिळालाय, की आपण जे शिकतो ते पुढच्या पिढीला देणं गरजेचं आहे. अगदी. देन द होल हं. सर्कल गेट्स कंप्लीटेड. अगदी, किंवा अगदी. आपली जबाबदारी आहे, की पुढे आपण जे शिकलोय ते त्यांना पास ऑन बरोबर, करणं बरोबर. गरजेचं आहे. ज्ञान, कुठलंही नॉलेज या सगळ्या गोष्टी, एक्झॅक्टली. कौशल्य, जे मी असं नाही ज्ञान हे म्हणत, की आय सगळंच एम द गेलं पाहिजे. मास्टर किंवा मला सगळंच येतं. नाही, पण मी सुद्धा गेली 30 वर्ष जे काही शिकले आणि शिकता बऱ्याच गोष्टी उलगडत गेलेल्या आहेत आणि मला असं वाटतं, की एक बेस आहे माझ्याकडे रेडी, जो मी डेफिनिटली, आणि मला शिकवायला खूप आवडतं. मला मुलं खूप आवडतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलं. मुलांमध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. बरोबर, मुलांना शिकवण्यासाठी. बरोबर. सो मुलांमध्ये काम करणं म्हणजे यू नीड लॉट ऑफ पेशन्स, आणि तो पेशन्स मी डेव्हलप केला ओव्हर द इयर्स, हं. अँड आय लव्ह चिल्ड्रन. त्यामुळे बरोबर, मजा येते मला हे बरोबर. करायला काम. तर अशा पद्धतीने सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला, की कुठलंही करियर असू देत, कुठलंही क्षेत्र असू देत, आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे आत्मविश्वास, चांगलं बोलणं आणि बोलणं तेव्हाच चांगलं होतं, जेव्हा आपल्याकडे संवाद कौशल्य असेल. तर या बऱ्याच गोष्टींवर या नाट्य शिबिरांमध्ये भर दिला जातो. आणि अर्थात 10 दिवसांचं शिबिर आहे आणि तुम्हाला दादर सारख्या केंद्रस्थानी हे शिबिर होणार आहे. आणि कविताताईंना मी बरीच वर्ष ओळखते आणि त्यांचं कामही मी पाहिलेलं आहे. तर तुम्हाला खरंच आपल्या मुलांना जर या नाट्य शिबिरामध्ये पाठवायचं असेल, करियर म्हणून नाही, एक आवड म्हणून, एक हो. संस्कार घडावेत म्हणून जर या नाट्य शिबिरांमध्ये पाठवायचं असेल आणि त्यानंतर तुम्ही तो फरक नक्कीच बघू शकता. तर मी तुम्हाला ही मुलाखत जेव्हा होईल, त्यानंतर मी प्रतिक्रियांमध्ये ताईंचा नंबर पाठवते. तिथे तुम्ही संपर्क करू शकता. त्या शिबिराची संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि नक्कीच या शिबिराचा तुमच्या मुलांना फायदा होईल. कविताताई, तुम्ही इथे आलात आणि या शिबिराविषयी माहिती सांगितलीत. तुम्हाला खूप शुभेच्छा. तुमची आस्था मी नाट्यक्षेत्राविषयी आणि मुळात मुलांविषयी पाहिलेली आहे. नाही, नाही. डेफिनेटली मला माझं खरंच स्वप्न आहे, की आपण एक उत्तम काम करत राहावं आणि मी अजून मुलं डेव्हलप करावी, की जे पुढच्या त्यांच्या पिढीला पुन्हा शिकवतील. सो बरोबर, असं आहे, ही चेन ऑफ ॲक्शन रिएक्शन चालली पाहिजे. बरोबर. तरच आपण समाज उत्तम घडवू शकू. म्हणजे हा फार आयडियलिस्टिक असा मी एक फिलॉसॉफिकल विचार बोलते, पण हा आहे. हे आपल्याला केलं पाहिजे. नाही, आपण नाही करणार तर मग कोण करणार? अगदी, अगदी. असं पण आहे. बरोबर आणि जसं तुम्ही तुमच्या या चित्रपटातून सुद्धा अनेक नवीन कलाकारांना व्यासपीठ दिलं आणि खरंच म्हणजे ते कौतुकास्पद होतं. तसंच या शिबिरातूनही किंवा तुम्ही घेणाऱ्या हो. शिबिरांमधून अनेक कलाकार घडावेत हो. यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. कसं आहे, अमरजीत आमले माझे सीनियर होते कॉलेजमध्ये आणि त्यांच्याकडनं बराच एक मला संस्कार माझ्यावर घडलेला आहे. ते स्वतः शिबिरं घ्यायचे, माझे मिस्टर, आणि तो जो संस्कार आहे ना, तो कधीच जाणार नाही.
बरोबर. तो सतत राहणार. त्यामुळे आपण नुसतं एकट्याने पुढे नाही जायचं, तर सगळ्यांना अजून घेऊन. सगळ्या लोकांना घेऊन पुढे जायचं. ही जी एक साधारण समज आहे ना, ती माझ्यात रुजली आहे पूर्णपणे. वाह! वाह! आणि खरंच म्हणजे मला त्या गोष्टीचं कौतुक वाटतं, की हं. अत्यंत कमी दरामध्ये फक्त कलेच्या आस्थेपायी हे दोघे जण इतक्या छान पातळीवर काम करतायत ना, की तुम्हाला त्यांचं काम पाहिल्यानंतर ते लक्षात येऊ शकतं, की इतक्या उत्कृष्ट पद्धतीने कोणीतरी मनापासून काम करतंय. तर हे जे वर्कशॉप होणार आहे, यासाठी तुम्ही नाव नोंदणी करू शकता. तुम्हाला संपर्क क्रमांक मी पाठवून देते. धन्यवाद. वाह! छान झालं. माहिती मिळणं गरजेचं असतं.